बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मंत्री संदीपान भुमरेंच्या संदर्भातली। भुमरेंच्या ड्रायव्हरला भेट म्हणून मिळालेल्या जमिनीची किंमत समोर आली आहे। जमिनीचं शासकीय मूल्यांकन 241 कोटींहून अधिक बाजारभावानुसार जमिनीची किंमत प्राप्त झाली आहे। 2000 कोटींच्या घरामध्ये या जमिनीची किंमत गेली आहे। खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांचा चालक जावेद शेख यांनी हिबानामा केलेल्या जमिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात आता अडकलेला आहे। या भुमरेंच्या चालकाला आयकर विभागाची सुद्धा आता नोटीस आली आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय छिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, नेमका आता हे प्रकरण आता अधिकच खोलात जायला लागलेलं आहे। आता नेमकं काय अधिकची माहिती आता या सगळ्यातून समोर येते? नक्कीच जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून हैदराबाद मधील सावंत कुटुंबांनी संदीपान भुमरे यांचा चालक जो आहे ते जावेद शेख याला हिबानामा करून दिल्या प्रकरणी जमीन जी आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली जातं पाहायला मिळालं होतं। त्यावेळी जर पाहिलेली किंमत जी आहे ती 150 कोटी असल्याचं सांगण्यात येत होतं। मात्र आयकर विभागाने जे आहे ते महसूल विभागाला या बाबतीत पत्र व्यवहार करण्यात आला आणि ते पत्र जे आहे आता व्यवहार जो आहे तो देखील समोर आलेला आहे। याचं मूल्यांकन, शासकीय मूल्यांकन जर पाहायला गेलं तर 241 कोटी 69 लाख 51,000 रुपये इतकं असल्यास पत्रामध्ये म्हणल्या गेलं। आणि त्यामुळे आता भुमरेचा चालक जो आहे तो आता तब्बल 2,000 कोटीच्या जमिनीचा मालक असल्याचे यामध्ये समोर येत आहे। त्यामुळे आता मोठा व्यवहार देखील झाला असल्याचं यामध्ये सांगण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आता आर्थिक गुन्हा शाखा जे आहेत ते भुमरेच्या चालकाचे चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे। याबाबत त्याला नोटीस देखील आयकर विभागाने बजावली ती, त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं, मात्र त्याच्याकडून टाळाटाळ केली जात आहे। या अनुषंगाने विजय, या निमित्तानं एक प्रश्न असाही उपस्थित होतो, ज्यावेळी वारंवार प्रशासन या सगळ्यांना नोटिसा बजावतंय, नोटिसीकडे कानाडोळा केला जातोय, मात्र याच्यावरती कठोर अशी ऍक्शन का नाही घेतली जाते अजून? नक्कीच जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून त्यांनी तब्येतीचं कारण दिल्याचं पाहायला मिळालं। खाजगी दवाखान्याचं मेडिकल प्रमाणपत्र जे आहे ते त्यांनी आर्थिक गुन्हा शाखेसमोर सादर केलं होतं आणि त्यानंतर वेळ वाढू मागितला। मात्र पुन्हा नोटीस व्यवहार करत जे आहे ते याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं बोलले जात आहे। त्यामुळे आता विरोधक देखील यावरती भुमरेंचा हात असल्याचं म्हणले जात आहे। त्यामुळे प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप देखील आता भुमरेंवरती केला जात आहे। मात्र यावरती जर पाहायला गेलं तर खासदार भुमरे असतील किंवा आमदार विलास भुमरे असतील यांच्याकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलेलं आहे। आम्ही चालक ठेवलेला आहे, त्याच्या आर्थिक आणि वैयक्तिक जीवनाचा कुठलाही संबंध नसल्याचं विजय, त्यामुळे आता या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आता या प्रकरणी आता आणखी कोणकोणते खुलासे होतात, कोणकोणती माहिती नवीन समोर येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।